नमस्कार मित्रांनो, आज आपण संख्या पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत. या चर्चेअंतर्गत आज आपण शिकणार आहे संख्यांचा परिचय, संख्यांचा समूह, वास्तविक संख्या, परिमेय आणि अपरिमेय संख्यामधील संबंध, परिमेय आणि अपरिमेय संख्यामधील अंतर, संख्या रेषेवर वास्तविक संख्याची मांडणी, वास्तविक संख्या आणि दशमलव प्रसार, परिमेय संख्यांचे गुणधर्म, वास्तविक संख्यावरील क्रिया, वास्तविक संख्यासाठी घातांकाचा नियम आणि सारांश. तर चला संख्यांचा समूह बघूया. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्याची सुरुवात 1 ने होते त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरण 1, 2, 3, 4 अशा अनंत संख्या. त्याचप्रमाणे पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्य आणि नैसर्गिक संख्याच्या समूहाला पूर्ण संख्या म्हणतात. उदाहरण 0, 1, 2, 3, 4 अशा संख्या. त्याचप्रमाणे पूर्णांक संख्या म्हणजे काय? धनात्मक आणि ऋणात्मक प्राकृतिक संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या म्हणतात. जसे 1, 4, 0, -12, -25, 8 इत्यादी. परिमेय संख्या म्हणजे काय? कोणतीही संख्या जी एका पूर्णांकापासून दुसऱ्या पूर्णांकाला विभाजित करून बनते त्याला परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्यांना भिन्न स्वरूपात लिहू शकत नाही. उदाहरण 212 भागिले 100 केल्यास येणारे उत्तर म्हणजे 2.12 ही एक परिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे -66 भागिले 10 केल्यास येणारे उत्तर म्हणजे -6.6 ही देखील एक परिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे अपरिमेय संख्या म्हणजे काय? ती संख्या ज्याला भिन्न स्वरूपात लिहू शकत नाही त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरण पाय, √3, √7 इत्यादी संख्या. वास्तविक संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्याच्या समूहाला वास्तविक संख्या म्हणतात. अशा संख्या ज्याला आम्ही सामान्य रूपात उपयोगात आणतो, जसे 1, 15.82, -0.1 इत्यादी. धनात्मक आणि ऋणात्मक पूर्ण संख्या आणि दशमलव संख्या या सर्व वास्तविक संख्या आहेत. चला आता आपण बघूया संख्यांचा समूह. प्रथम संख्यामध्ये 2 संख्यांचा समावेश होतो, एक वास्तविक संख्या आणि दुसरी काल्पनिक संख्या. वास्तविक संख्यामध्ये देखील 2 संख्यांचा समावेश होतो, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्यामध्ये पूर्णांक आणि भिन्न संख्यांचा समावेश होतो आणि पूर्णांक संख्यामध्ये धनात्मक संख्या आणि ऋणात्मक संख्यांचा समावेश होतो. आता आपण बघू वास्तविक संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामधील अंतर. वास्तविक संख्यामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांचा समावेश होतो. परिमेय संख्यामध्ये पूर्णांक, पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्याचा समावेश होतो. परिमेय आणि अपरिमेय संख्यामधील अंतर. आपण येथे बघू शकतो 3 भागिले 2 केल्यानंतर 1.5 हे उत्तर येते, म्हणजेच ती परिमेय संख्या होय. पण येथे आपण बघू शकतो पाय बरोबर 3.14159, म्हणजेच ही संख्या अनंत होत राहते, म्हणजेच ती संख्या अपरिमेय होय. आता आपण बघू संख्या रेषेवर वास्तविक संख्या दर्शविणे. संख्या रेषेवर पाय आणि -3/7 दर्शविणे. आपल्याला माहित आहे की पायची किंमत 3.141 आहे, जे धनात्मक आहे, आणि -3/7 ची किंमत -0.428 जे ऋणात्मक आहे. पायची किंमत 3.141 असून 3 आणि 4 च्या मध्ये आहे, जसे आकृतीत दाखवले आहे. त्याचप्रमाणे -3/7 ची किंमत -0.428 ची किंमत 0 आणि 1 च्या मध्ये असणार. हे आपण उदाहरणाच्या स्वरूपात स्पष्ट करू. जेव्हा आपण कोणतीही संख्याचा दशांश काढतो तेव्हा काही चरणानंतर दशांश समाप्त होऊन जातो. अशी संख्यांच्या दशांश प्रसाराला मर्यादित दशांश म्हणतात. 7/8 चा दशांश प्रसार माहित करा. आता आपण स्पष्ट करू. आपल्याला माहित आहे की 7 ही संख्या 8 ने भाग जाऊ शकत नाही, म्हणून आपण दशांश देऊन 7 चे मूल्य 70 करू. नंतर 70 ची निकट संख्या म्हणजेच 8×8 64 घेतल्यानंतर आपल्याला 6 बाकी मिळते. याचप्रमाणे पुढे 4 बाकी प्राप्त होते आणि दशांशामुळे
40 8ने पूर्ण विभाजित होऊन जातो. सर्वात शेवटी 7/8 बरोबर 0.875 उत्तर मिळते, जिथे 7 भाज्य 8 हा भाजक आणि भागाकार 0.875 आहे. आता आपण बघू वास्तविक संख्या आणि दशमलव विस्तार. जेव्हा आपण कोणत्याही संख्येचा दशांश विस्तार माहित करतो तर काही चरणानंतर बाकीची पुनरावृत्ती होते, ज्यामध्ये दशांश विस्तार सतत होत राहते. अशा संख्यांना अमर्यादित दशांश म्हणतात. जसे 1/7 बरोबर 0.14285714 अशा संख्या प्राप्त होतात. याप्रमाणे आपण बघू शकतो की परिमेय संख्याचे दशांश विस्ताराचे दोन प्रकार असतात. एकतर ते मर्यादित किंवा आवर्ती असतात. उदाहरण 0.2222 स्पष्ट करा. 0.2 ला p भागिले q च्या स्वरूपात व्यक्त करा, जिथे p आणि q पूर्णांक आहे आणि q बरोबर 0. समजा आपण x गृहीत धरू. x बरोबर 0.2222. आता 10 मिळून दोन्ही समीकरणे गुणाकार पद्धतीने सोडवू. म्हणजेच 10x बरोबर 10 गुणिले कंसात 0.2222 कंस पूर्ण बरोबर 2.2222 हे उत्तर मिळाले. आता 2.2222 बरोबर 2 अधिक x, कारण x बरोबर 0.2222 आहे, म्हणून 10x बरोबर 2 अधिक x म्हणजेच 9x बरोबर 2 आणि x बरोबर 2/9. आता आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म बघू. बेरीज करण्याची क्रमविनिमय पद्धत. a अधिक b बरोबर b अधिक a. उदाहरण 3 अधिक 9 किंवा 9 अधिक 3 घेतल्यानंतर 12 हेच उत्तर येणार. दुसरी पद्धत गुणाकार करण्याची क्रमविनिमय पद्धत. a गुणिले b बरोबर b गुणिले a. उदाहरण 8 गुणिले 7 बरोबर 7 गुणिले 8 म्हणजेच 56. आता आपण बेरजेचे सहचर्य गुणधर्म बघू. म्हणजेच कंसात a अधिक b कंस पूर्ण अधिक c बरोबर a अधिक कंसात b अधिक c. उदाहरण 3 अधिक 9 अधिक 4 बरोबर 4 अधिक 9 अधिक 3 बरोबर 17. गुणाकाराचे सहचारी गुणधर्म. कंसात a गुणिले b कंस पूर्ण गुणिले c बरोबर a गुणिले कंसात b गुणिले c कंस पूर्ण. उदाहरण कंसात 3 गुणिले 5 कंस पूर्ण गुणिले 2 बरोबर 3 गुणिले कंसात 5 गुणिले 2 बरोबर 30. आता आपण वास्तविक संख्यावरील क्रिया बघू. वास्तविक संख्यांसंबंधी सतत घडणाऱ्या सर्वसाधारण 5 क्रिया आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. एका वास्तविक संख्याने घातांकाची स्थापना करणे म्हणजेच घातांक होय. जसे कंसात 2 कंस पूर्ण 2चा 5वा घात म्हणजेच 32. त्याचप्रमाणे वास्तविक संख्यासाठी घातांकाचे नियम आपण येथे बघू शकतो. a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा n अधिक m वा घात. त्याचप्रमाणे आपण येथे बघू शकतो 3 चा दुसरा घात गुणिले 3 चा चौथा घात बरोबर 3 चा 2 अधिक चौथा घात. म्हणजेच इथे घातांकाची बेरीज दाखवली आहे. त्याचप्रमाणे a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n घात. इथे दाखवले आहे 2 चा तिसरा घात भागिले 2 चा दुसरा घात बरोबर 2 चा 3 वजा दुसरा घात. त्याचप्रमाणे खालील क्रिया आपण बघू शकतो. सारांश. या प्रकरणामध्ये आपण सर्वांची व्याख्या केली आहे. परिमेय, अपरिमेय, वास्तविक संख्या आणि आपण या सर्व गोष्टी संख्या रेषेवर कोणत्या प्रकारे लिहिल्या पाहिजेत. या प्रकरणामध्ये आम्ही शेवटी काही प्रश्न दिले आहेत. जर कोणत्याही विद्यार्थ्याला शंका असेल तर तो विद्यार्थी त्याचे ईमेल आयडीवर आम्हाला शंका पाठवू शकतो. आम्ही त्याच्या शंकेचे निरसन करून तुमच्या ईमेल आयडीवर उत्तर पाठवू.
सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्यित आहे. NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.